तर बारामती, इंदापूर, दौंडमध्ये सुद्धा मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। बारामतीच्या पिंपळे लिमटेकमध्ये निराडावा कालवा फुटला, त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं। इंदापूर तालुक्यामधल्या भिगवणमधलं शासकीय रुग्णालय जलमय झालेलं आहे। तर कोकणातही मुसळधार पावसाची हजेरी। महाराष्ट्रात मे महिन्यात मुसळधार। पुण्याच्या इंदापूर तालुक्यात मुसळधार पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय। सणसर हिंगणेवाडीत पुराच्या पाण्याचं थैमान पाहायला मिळालं। सखल भागात पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालं। इंदापूरच्या भिगवणमधील शासकीय रुग्णालय संपूर्णपणे जलमय झालं। रुग्णालयाच्या परिसराला नदीचं स्वरूप आलं होतं। अपुऱ्या सुविधांमुळे रुग्णांना आणि नातेवाईकांना त्रास सहन करावा लागतोय। इंदापुरात दोघांना पूर परिस्थितीतून बाहेर काढण्यात आलं। माळशिरसमध्ये अडकलेल्या 6 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विट करत दिली। बारामतीच्या पिंपळे लिमटेकमध्ये नीरा डावा कालवा फुटला। नीरा डावा कालवा फुटल्यानं शेतीचं मोठं नुकसान झालंय। महामार्गावर अजूनही तळ्यासारखी परिस्थिती आहे। पुरात अडकलेल्या 7 जणांना वाचवण्यात आलंय। 70 ते 80 कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी ट्विट करत दिली आहे। बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यात मुसळधार पावसामुळे सूर्या नदीला पूर आलाय। खामगावशी चितोडा गावचा संपर्क तुटलाय। नदी ओढ्यांना पूर आल्यानं शेतीची कामं रखडली आहेत। दमदार पावसामुळे भीमा नदीला पूर आलाय। भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नदीपात्रात असलेल्या पुंडलिक मंदिरासह इतर छोट्या मोठ्या मंदिरांना पाण्याचा वेढा पडलाय। सांगलीची येरळा नदी पावसामुळे दुथडी भरून वाहू लागली। खानापूर तालुक्यातील वाझरमधील येरळा नदी पहिल्याच पावसात प्रवाहित झाली आहे। माळशिरस तालुक्यातील कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले। नीरा नदी काठावरील घरांमध्ये पुराचं पाणी शिरलंय। 85 लोकांना जिल्हा परिषद शाळेत स्थलांतरित करण्यात आलंय। रत्नागिरीच्या खेड दापोली मार्गावरील पाताडी नदीला पूर आलाय। पुराचं पाणी रस्त्यावर आल्यानं वाहतूक मंडणगड मार्गे वळवण्यात आली। रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय। साताऱ्याच्या महाबळेश्वरमध्ये पडलेल्या पावसामुळे छोटे मोठे धबधबे प्रवाहित झाले। वेण्णा नदीवरील लिंगमळा धबधबा ओसंडून वाहू लागलाय। भीमाशंकर अभयारण्यातील प्रसिद्ध कोंढवळ धबधबा प्रवाहित झालाय। जून जुलैमध्ये प्रवाहित होणारा हा कोंढवळ धबधबा यावर्षी पहिल्याच पावसात मे महिन्यातच प्रवाहित झालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला। संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या। ज्या ठिकाणी नुकसान झालं तिथे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले। पुण्याच्या जेजुरी गडावर पावसाच्या जोरदार सरी बरसल्या। गडाच्या पायऱ्यांवरून धबधब्यासारखं पाणी वाहू लागलं। माण तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय। खराब रस्त्यामुळे तरुणाला दुचाकी खांद्यावर घेऊन रस्ता पार करण्याची वेळ आली। पावसामुळे रस्ते चिखलमय झाले। चिपळूणच्या परशुराम घाटातील संरक्षक भिंत उभारण्याचं काम ठप्प झालंय। पावसामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात चिखलाचं साम्राज्य निर्माण झालंय। महामार्गावर चिखल झाल्यानं वाहतुकीला धोका निर्माण झालाय। रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे। श्रीवर्धन तालुक्यातल्या वाळवटी गावातील बंदर मोहल्ल्यात पाणी शिरल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। बारामतीत अतिवृष्टीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। काढणीला आलेली पिकं नीरा कालवा फुटल्यानं जमीनदोस्त झाली आहेत। शेतीच्या नुकसानाची ड्रोन दृश्यांमधनं वास्तव समोर आलंय।
बारामतीत अतिवृष्टीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। पुण्याच्या लोणावळ्यात विक्रमी पाऊस झालाय। जुना खंडाळा भागातील घरांमध्ये पाणी शिरलंय। नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। जनजीवन काहीसं विस्कळीत झालंय। पुण्यात माळीण गावाकडे जाणारा मार्ग बंद झालाय। पुलाच्या बांधकामासाठी तयार केलेला तात्पुरता मार्गही वाहून गेल्यानं रस्ता बंद करण्यात आलाय। वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूरच्या करमाळ्यात केळीची बाग जमीनदोस्त झाली आहे। करमाळ्यातील शेटफळमध्ये सर्वाधिक नुकसान झालंय। 2 एकरावरील केळीची बाग उद्ध्वस्त झाली आहे। साताऱ्याच्या कोरेगावमध्ये मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळाली। अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्यानं चिखलाचं साम्राज्य निर्माण झालं। साताऱ्याच्या फलटणमध्ये बाणगंगा नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली। शुक्रवार पेठ शनीनगर परिसरात 100हून अधिक घरांमध्ये पाणी शिरलं। संसारोपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झालं। किल्ले रायगडाकडे जाणारा रस्ता कोंझर गावाजवळ खचलाय। मुसळधार पावसामुळे रस्ता खचल्यानं रायगडकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे। तिकडे भीमा नदी पात्रात 3 जण अडकले। त्यांचं बचाव कार्य सुरू आहे। तर महाड रायगड किल्ला रस्ता अतिवृष्टीमुळे बंद करण्यात आलाय। मुंबईत पालिका, अग्निशमन दल, मुंबई पोलीस आणि इतरही सर्व यंत्रणा सज्ज असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय।